हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। वंचित महाविकास आघाडीतून बाहेर, आगामी लोकसभा निवडणुका स्वतंत्र लढणार, प्रकाश आंबेडकरांची घोषणा। वंचितकडून 8 उमेदवारांची यादी जाहीर। मनोज जरांगेंशी युती करण्याबाबत सविस्तर चर्चा। जरांगेंनी 30 तारखेपर्यंत थांबायला सांगितलंय, प्रकाश आंबेडकरांची माहिती। शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर। पहिल्या यादीत 17 लोकसभा उमेदवारांच्या नावाची घोषणा। महाविकास आघाडीत वाद असलेली सांगलीची जागा अखेर ठाकरे गटाकडे। सांगलीच्या जागेवर ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटलांना उमेदवारी। छत्रपती संभाजीनगरमधून माजी खासदार चंद्रकांत खैरेंना उमेदवारी जाहीर। खैरेंना उमेदवारी दिल्यानं अंबादास दानवे नाराज असल्याच्या चर्चा। संभाजीनगरमधून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक होतो, मात्र पक्षप्रमुखांनी घेतलेला निर्णय मान्य। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। नाशिक लोकसभा मतदारसंघातून राजाभाऊ वाजेंना उमेदवारी घोषित। विजय करंजकर देखील नाशिकातून लोकसभा लढवण्यास इच्छुक होते। काँग्रेसला हव्या असलेल्या जागेवर ठाकरे गटाकडून उमेदवार जाहीर। दक्षिण मध्य मुंबईतून ठाकरे गटाकडून अनिल देसाईंना उमेदवारी घोषित। अमोल कीर्तीकरांना उत्तर पश्चिम मुंबईमधून उमेदवारी जाहीर, तर कथित खिचडी घोटाळा प्रकरणात कीर्तीकरांना ईडीचं समन्स। आजच चौकशीला हजर राहण्याचे आदेश। ठाकरे गट एकूण 22 जागांवर निवडणूक लढवणार। आज किंवा उद्या उर्वरित उमेदवारांची नावं जाहीर करणार, संजय राऊतांची माहिती। सांगलीत ठाकरेंनी चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिल्यानं काँग्रेस नाराज। विश्वजित कदमांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ आज सोनिया गांधींना भेटणार। नागपूरमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी महायुतीकडून शक्ती प्रदर्शन। माढा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील निवडणूक लढवणार। बाळराजे मोहिते पाटलांची माहिती, तर माढा, बारामती, सोलापूरमध्ये महायुतीला फटका बसणार असल्याचंही वक्तव्य। छगन भुजबळांना नाशिकमधून उमेदवारी निश्चित। सूत्रांची माहिती, दिल्लीतून भुजबळांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती। नाशिकच्या जागेसाठी भुजबळ कुटुंबाचा दबाव नाही। जागा मिळत असेल तर कुणाला उभं करायचं ते पाहू। उमेदवारींच्या चर्चांवर भुजबळांची प्रतिक्रिया। भाजप शिवसेनेचं बरं सुरू होतं, राष्ट्रवादीला सोबत घेण्याची गरज नव्हती, मात्र आता सोबत घेतलंच आहे तर बरोबरीनं वागवावंही लागेल। शिंदे गटाचे आमदार भरत गोगावलेंचं वक्तव्य। पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यास राज्य सरकारकडून मुदतवाढ। आता 15 एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार। मराठा एसईबीसी आरक्षणाच्या प्रमाणपत्रात विलंब लागत असल्यानं मुदतवाढ। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।